मित्रांनो, तुम्ही सर्वांनी सोनी पर्ल टेलिव्हिजनवरील CID सिरियलचा एखादा तरी एपिसोड पाहिला असेल ना. या सिरियलच्या प्रत्येक एपिसोडमध्ये फॉरेन्सिक लॅब आणि डॉक्टर साळुंके असतातच. त्यांच्या मदतीशिवाय ACP प्रद्युम्न, अभिजित, दया आणि सर्व CID टीम मूळ कल्प्रिट पर्यंत कधीच पोहोचू शकलेली नाही हे आपण पाहतो. त्यात अतिशयोक्ती मुळीच नाही. व्यवहारातही फॉरेन्सिक सायन्सचे महत्व तेवढेच किंवा त्याहीपेक्षा अधिक आहे. फॉरेन्सिक सायन्स मधील करिअर ही अतिशय इंटरेस्टिंग आणि तेवढीच आव्हानात्मक आहे. बऱ्याच जणांना वाटतं की फॉरेन्सिक सायन्सचा संबंध क्रिमिनल जस्टिसशी आहे आणि सर्वात जास्त नोकरीची संधी सरकारी क्षेत्रात आहे. म्हणजे जोपर्यंत सरकारी व्हेकन्सीज निघत नाहीत तोपर्यंत जॉब मिळणे अवघड आहे. परंतु वास्तवात ते खरं नाही, कारण जगात विविध क्षेत्रात वाढत चाललेली गुन्हेगारी लक्षात घेता फॉरेन्सिक सायन्स मधील जॉब सरकारी नोकरी एवढ्याच खाजगी क्षेत्रातही वाढत चाललेले आहे आणि दिवसेंदिवस फॉरेन्सिक एक्सपर्ट्सना जागतिक पातळीवर मागणी वाढत चाललेली आहे. एवढेच नव्हे तर त्यांचे पगारही वाढत चालले आहेत. एका जागतिक अहवालानुसार 2029 पर्यंत फॉरेन्सिक एक्सपर्टच्या मागणीत 14% वाढ अपेक्षित आहे. फॉरेन्सिक एक्सपर्टना भारतात सध्या मिळणारा पगार हा असा आहे: क्राईम सीन एक्झामिनर 6 ते 12 लाख रुपये, फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट 3,60,000 ते 6 लाख, क्राईम लॅब असिस्टंट 4 लाख ते 10 लाख रुपये, फॉरेन्सिक IT स्पेशालिस्ट 4 ते 10 लाख, फॉरेन्सिक सायकोलॉजिस्ट 3,60,000 ते 6 लाख. तर अमेरिकेत सरासरी $44,340 ते $76,440 म्हणजे सुमारे 32,81,160 ते 56,56,56,560 रुपये एवढा पगार मिळतो. इंग्लंडमध्ये 20,000 ते 45,000 पाऊंड म्हणजे 19,80,000 ते 44,55,000 रुपये एवढा पगार मिळतो. कॅनडामध्ये 32,432 ते 1,01,356 कॅनेडियन डॉलर्स म्हणजे सुमारे 18,48,624 ते 57,77,292 रुपये पगार मिळतो. ऑस्ट्रेलियामध्ये 63,456 ते 1,08,933 ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 34,65,333 ते 59,48,831 रुपये आणि चीनमध्ये 1,29,225 ते 2,21,850 चायनीज युआन हे चीन मधलं करन्सी आहे, YUAN युआन म्हणजे सुमारे 14,53,781 ते 24,96,319 रुपये एवढा पगार मिळतो. मेडिसिन, बायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, सायकोलॉजी, भाषाशास्त्र इत्यादी मधील वैज्ञानिक ज्ञानाचा न्यायिक, कायदेविषयक, गुन्हेगारीशी संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मदत करणारे शास्त्र म्हणजे फॉरेन्सिक सायन्स होय. फॉरेन्सिक सायन्स क्राईम सीनवर सापडलेल्या फिजिकल इव्हिडन्सची वैज्ञानिकरित्या छाननी करून खरे सत्य उजेडात आणते. जर तुम्हाला फॉरेन्सिक एक्सपर्ट व्हायचं असेल तर तुम्ही फॉरेन्सिक मधील BSc फॉरेन्सिक सायन्स किंवा BSc फॉरेन्सिक सायन्स अँड क्रिमिनॉलॉजी, BTech इन सायबर सिक्युरिटी अँड फॉरेन्सिक, BSc इन बायोलॉजी किंवा BSc इन केमिस्ट्री यापैकी एक पदवी मिळवावयास हवी. सरकारी क्षेत्रात सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी CFSL, स्टेट फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी SFSL, रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी RFSL, मोबाईल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी MFSL, क्राईम ब्रँचेस, नार्कोटिक्स डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स सर्व्हिसेस अंडर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे IB अंडर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBI, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट CID, ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया, फॉरेन्सिक स्टँडर्ड्स अँड रिसर्च, डिफेन्स, आर्मी यामध्ये सायंटिफिक ऑफिसर, सिनियर सायंटिफिक ऑफिसर, असिस्टंट सायंटिफिक ऑफिसर, लॅब असिस्टंट नोकरी मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सरकारी परीक्षा द्यावी लागेल. त्यासोबतच फॉरेन्सिक ऍप्टिट्यूड आणि कॅलिबर टेस्ट म्हणजे FACT फॅक्ट ही परीक्षा पास झाल्यानंतर सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता खूप वाढते.
इथे हेही लक्षात ठेवलं पाहिजे की फॉरेन्सिक मधील केवळ पदवी मिळवून भागणार नाही, तर त्यात मास्टर्स करणे देखील आवश्यक आहे. त्यातही पुन्हा जनरल फॉरेन्सिक सायन्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट करण्याऐवजी स्पेशलाइज्ड सब्जेक्ट मध्ये मास्टर्स केले तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढतात. फॉरेन्सिक केमिस्ट्री ऐवजी स्पेशलायझेशन इन फॉरेन्सिक केमिस्ट्रीची पदवी, फॉरेन्सिक फिजिक्स ऐवजी स्पेशलायझेशन इन फॉरेन्सिक फिजिक्सची डिग्री जास्त फायदेशीर ठरते. फॉरेन्सिक सायन्स ऐवजी जर इतर विषयात मास्टर केले असले तरी आपल्याला फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी म्हणजे AFSL मध्ये नोकरी मिळू शकते. उदाहरणार्थ केमिस्ट्री, टॉक्सिकॉलॉजी, बायोलॉजी, बॅलिस्टिक, फिंगरप्रिंट्स, फिजिक्स, नार्कोटिक्स, कॉम्प्युटर, सेरॉलॉजी मधील पदवी, कागदपत्र तपासण्यासाठी GEQ ही सरकारी परीक्षा इत्यादी केले असेल तर फॉरेन्सिक सायन्स लॅब FSL मधील वेगवेगळ्या विभागांसाठी याप्रमाणे अर्ज करता येतो. MSc केमिस्ट्री केले असेल तर केमिस्ट्री डिपार्टमेंट किंवा टॉक्सिकॉलॉजी डिपार्टमेंट, MSc फिजिक्स केले असेल तर फिजिक्स डिपार्टमेंट, जनरल फॉरेन्सिक मधील मास्टर्स केले असेल तर फिंगरप्रिंट्स किंवा GEQD म्हणजे कागदपत्रे पडताळणी विभाग, BSc फिजिक्स, BSc केमिस्ट्री किंवा BSc मॅथमॅटिक्स केले असेल आणि सोबत कागदपत्रे पडताळण्याची म्हणजे GEQD ही सरकारी परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर कागदपत्रे तपासणी विभागात तुम्हाला नोकरी मिळू शकते. जगात आज ऑनलाईन सायबर वर्ल्ड मध्ये गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस खूपच वाढत चाललेली आहे. त्यामुळे कॉम्प्युटर एक्सपर्ट्सना सायबर फॉरेन्सिक एक्सपर्टच्या नोकरीसाठी मोठा वाव निर्माण झालेला आहे. फॉरेन्सिक एक्सपर्ट्स म्हणून नोकरीसाठीच्या सरकारी परीक्षेत जनरल नॉलेज आणि स्पेशल सब्जेक्ट्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी म्हणजे RFSL मधील नोकरीसाठी मात्र स्थानिक भाषेचे चांगले ज्ञान असावे लागते. सरकारी FSL प्रमाणे जगात खाजगी FSL देखील आहेत. उदाहरणार्थ फॉरेन्सिक स्टँडर्ड्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड इंडिया, सेलमार्क फॉरेन्सिक सर्व्हिसेस UK, फिन्स फॉरेन्सिक सर्व्हिसेस UK त्यांच्याकडेही फॉरेन्सिक एक्सपर्ट्स म्हणून जॉब मिळू शकतो. तसेच लॉ फर्म्स, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीज मध्येही फॉरेन्सिक एक्सपर्ट्सना मागणी आहे. बँकातून सही आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी फॉरेन्सिक एक्सपर्टची गरज भासते. ते फ्रॉड अनालिसिस साठी उपयोगी पडतात. इन्शुरन्स कंपन्यांमध्ये क्लेम फ्रॉड फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटरची नेमणूक करताना किंवा होताना दिसते. क्वालिटी कंट्रोल ब्युरो मध्येही फॉरेन्सिक एक्सपर्टसाठी संधी आहेत. PhD आणि नेट किंवा सेट केली तर विद्यापीठातून फॉरेन्सिक सायन्सच्या असिस्टंट प्रोफेसरची नोकरी देखील मिळू शकते. परंतु फक्त डिग्री मिळून भागत नाही, त्यामुळे नोकरीची गॅरंटी मिळणार नाही. फॉरेन्सिक एक्सपर्ट होण्यासाठी कोणती कौशल्य अंगी बाणवायला हवीत तेही तुम्हाला पाहावे लागेल. जो पदवी अभ्यासक्रम तुम्ही निवडणार आहात त्यातून तुम्हाला पुरेसे शैक्षणिक ज्ञान आणि आवश्यक ती कौशल्ये शिकावयास मिळणार आहेत का हेही तुम्हाला पाहावं लागेल. पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करीत असतानाच अधिक कौशल्य आणि प्रत्यक्ष अनुभव प्राप्त करण्यासाठी तुम्हाला एखाद्या फॉरेन्सिक एक्सपर्टकडे किंवा फॉरेन्सिक लॅब मध्ये उमेदवारी करणं पुढे नोकरी मिळवण्यासाठी आणि या करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी उपयोगी ठरते. अधिक पारंगत होण्यासाठी तुम्ही मूळ कोर्स केल्यानंतर कायदा, क्रिमिनल केस स्टडीज आणि फॉरेन्सिक पॉलिसी इत्यादीवर लक्ष केंद्रित करावयास हवे. फॉरेन्सिक मधील पदवी मिळवल्यानंतर तुम्हाला नोकरीच्या संधी प्राप्त होतील. परंतु जर तुम्ही स्पेशलाइज्ड मास्टर्स डिग्री मिळवली तर तुम्हाला खूप मोठ्या संधी मिळू शकतात. फॉरेन्सिक मधील पदवी शिवाय जर तुम्ही सायकॉलॉजी मध्ये BA किंवा MA केले असेल तर फॉरेन्सिक सायकॉलॉजी किंवा क्रिमिनल सायकॉलॉजी विभागात नोकरी मिळू शकते. तसेच फायनान्स किंवा अकाउंटिंग मध्ये BCom केले असेल तर फॉरेन्सिक अकाउंटिंग किंवा फॉरेन्सिक ऑडिट डिपार्टमेंट मध्ये फ्रॉड अनालिसिस साठी काम मिळू शकते. फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणून तुम्हाला मिळणारे संधीचे स्वरूप याप्रमाणे असू शकते. 1. क्राईम सीन एक्झामिनर. प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन साठी क्राईम सीन एक्झामिनरला क्राईम सीनला भेट द्यावी लागते. तेथून संशयित सॅम्पल्स, पुरावे गोळा करावे लागतात.
काही गोष्टींचे फोटोही घ्यावे लागतात आणि क्राईम सीनचा रिपोर्ट द्यावा लागतो. 2. फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट. फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट अचानक झालेल्या मृत्यूमागचं कारण शोधून काढण्यात एक्सपर्ट असतो. त्यासाठी तो काही ऑटॉप्सीज घेतो. फॉरेन्सिक लॅब मध्ये त्यावर काही प्रयोग करून योग्य त्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो. फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट शरीरावर झालेल्या जखमांचा अभ्यास करतो, बॉडीच्या विविध सॅम्पलचे परीक्षण करतो, शरीरातील पेशी, टिश्यूज, जखमा, बॉडी पार्टचे मायक्रोस्कोपिक परीक्षण करतो आणि संशयित केस सोडवण्यासाठी सहाय्यभूत होतो. 3. क्राईम लॅबोरेटरी अनालिस्ट. क्राईम सीनवरून मिळालेल्या सॅम्पल्सचे अनालिसिस करणे ही क्राईम लॅब अनालिस्टची जबाबदारी असते. त्याच्या कामाचा बराचसा वेळ तपासणी आणि विविध प्रयोग करण्यात लॅबमध्ये जात असतो. निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना त्याच्या टेस्ट आणि प्रयोग पुन्हा पुन्हा करावे लागतात. 4. फॉरेन्सिक IT स्पेशलिस्ट. फॉरेन्सिक एक्सपर्ट IT स्पेशलिस्ट म्हणूनही करिअर निवडू शकतो. हे एक्सपर्ट कॉम्प्युटर सारख्या उपकरणावरील संशयित ऍक्टिव्हिटीज शोधून काढतात. कॉम्प्युटरवरून डिलीट केलेली माहिती, दुरुस्त केलेल्या माहिती मागील मूळ माहिती तसेच डिव्हाइस वापराचा संपूर्ण इतिहास शोधून काढतात. कॉम्प्युटरवर संशयित ऍक्टिव्हिटी करण्यामागे कुणाचा हात आहे तेही शोधून काढतात. आणि शेवटचा 5वा रोल आहे फॉरेन्सिक सायकोलॉजिस्ट. हे एक्सपर्ट क्रिमिनलच्या सायकोलॉजिकल वर्तणुकीचा मागोवा घेऊन तशा प्रकारच्या गुन्ह्याच्या पुनरावृत्तीस बंधन घालण्यास सहाय्यभूत होतात. ते गुन्हेगारांशी चर्चा करून त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्यातील गुन्हेगारी वैशिष्ट्यांचे विश्लेषण करतात. आपले ज्ञान आणि संशोधनाचा उपयोग करून गुन्हा का घडला त्यामागचं कारण शोधून काढतात. यशस्वी फॉरेन्सिक एक्सपर्टकडे पदवीबरोबर अनुभवाबरोबरच पुढील कौशल्यही असावी लागतात हे ध्यानात ठेवा. त्याच्याकडे विश्लेषणात्मक बुद्धी, परिश्रम करण्याची तयारी आणि बारीक सारीक तपशील टिपण्याची दृष्टी असावी लागते. तसेच तर्कसंगत, निपक्षपाती आणि प्रॉब्लेम सोडविण्यासाठी पद्धतशीर दृष्टिकोन असा अंगीकारता यायला हवाय. चिकाटी आणि शोधक मन, इतराबरोबर तसेच स्वतंत्ररित्या काम करण्याची क्षमता, उत्कृष्ट लेखी आणि तोंडी संवाद कौशल्य, शास्त्रीय माहिती दुसऱ्याला समजेल अशा प्रकारे समजून सांगण्याची हातोटी, समय सीमा पाळण्याची क्षमता म्हणजे ठराविक वेळेतच दिलेले काम पूर्ण करण्याची हातोटी आणि महत्वाचं म्हणजे निर्दोष दृष्टी म्हणजे रंग अंधत्वाचा अभाव. सगळे रंग नीट ओळखता यायला हवेत. ही सगळी कौशल्य यशस्वी फॉरेन्सिक एक्सपर्ट होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. फॉरेन्सिक सायन्स मधील पदवी आणि प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम भारतातील आणि जगातील अनेक विद्यापीठात आणि संस्थात उपलब्ध आहेत. त्यातील काही महत्वाच्या संस्थांची यादी वेब ऍड्रेसेससह या व्हिडिओच्या शेवटी टेक्स्टच्या स्वरूपात दिली आहे. त्या वेबसाईट्सना भेट देऊन उपलब्ध असलेला अभ्यासक्रम, प्रशिक्षण, कालावधी, फी, उपलब्ध स्कॉलरशिप्स इत्यादीची माहिती घ्या आणि योग्य ते विद्यापीठ किंवा संस्था यांची निवड करा. मित्रांनो, फॉरेन्सिक सायन्स ही खरोखरच एक चॅलेंजिंग आणि तेवढीच इंटरेस्टिंग करिअर आहे. या क्षेत्रात सर्व प्रकारच्या पदवीधरांना विशेषतः पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या संधी उपलब्ध आहेत. सोबत फॉरेन्सिक मधील प्रशिक्षण प्राप्त केले तर अजून खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या सतत वाढत चाललेल्या क्षेत्रामध्ये तुम्हालाही तुमचे स्थान निर्माण करण्याची संधी मिळो अशी शुभेच्छा देऊन थांबतो. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. टेक केअर.